क्रिकेट किंवा स्पोर्ट्स असं काही नाही, कारण नॉर्मली 7वी-8वी पर्यंत बहिणी शिकल्यात आणि नंतर त्यांचे लग्न झाले. पण मी एकटीच असे की म्हणजे मला दिसत नाही, मग मी शाळेला कशी जाणार किंवा मी नाही शिकले तर मग माझं फ्युचर कसं होणार आहे. म्हणजे एक टेन्शन असतं की नॉर्मल मुलगी आहे तर तिचं लग्न होईल, पण दिसत नाही तर मग हिचं कसं होणार. तर माझ्या वडिलांनी असंच अंधशाळा शोधली. तर माझ्या वडिलांना जेव्हा माहिती झालं की सोलापूरला अंधशाळा आहे, माझ्या गावापासून सोलापूर खूप अंतर आहे, एक 8-9 तास 7-8 तास लागतात सोलापूरला यायला. तर तेव्हा मला शाळेत आणून सोडलं. मग नंतर शाळेत होते तेव्हा मुलं खेळायचे, तेव्हा मला विशेष वाटायचं की मुलं क्रिकेट खेळतायत आणि बॉलचा पण आवाज येतो, कारण मी ह्या अगोदर कधीच बघितले नव्हते. तर मग मी त्यांना असं मी खेळते वगैरे म्हणून, एक आमच्या शाळेत जे मोठे भैया आहेत ते शिकून गेले, त्यांचं नाव राजू शेळके. तर ते शनिवार रविवारी मुलांना शिकवायला यायचे. तर मग मी त्यांना अशीच रिक्वेस्ट केली की दादा मी पण खेळते वगैरे. तर त्यांनी पहिल्यांदा बोलले की नाही तुला लागल वगैरे, लागला तर सर रागवतील वगैरे, तर नको म्हणायचे. मग मी त्यांना सतत रिक्वेस्ट केल्याच्या नंतर त्यांनी मला एकदा खेळायला नेले. मग तेव्हा मी चांगले खेळले वगैरे. मग पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये नाशिकला स्पर्धा झाल्या होत्या मुलींच्या, तेव्हा मला घेऊन गेल्यानंतर मी पहिल्यांदा चांगला परफॉर्मन्स केला. तेव्हा पहिल्याच मॅच मध्ये मला प्लेअर ऑफ द सिरीज वगैरे मिळालं होतं. तर मग तेव्हापासून त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. B1 म्हणजे पूर्ण टोटली ब्लाइंड असतं की त्याला काहीच नाही दिसत. B2 जो आहे त्याला 2 ते 4 मीटर पर्यंत दिसतं आणि B3 आहे त्याला 4 ते 6 मीटर पर्यंत असं दिसतं. पण B1 ला B2 ने आणि B3 ने सांभाळायचं असतं, म्हणजे आपण त्याला कुठं सोडून नाही जायचं. तर त्यामुळे असं मॅनेज होतं की एकमेकांचं मग सोबत पार्टनर वेगवेगळ्या स्टेट मधले पार्टनर देतात, एका स्टेट मधले पण पार्टनर नाहीत का, तर एकमेकांना समजून घेतलं पाहिजे.